व्हॉलेंटियर्सने मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पूर्ण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या आणि प्रत्येक संघाला विनंती असेल की खेळाडू कक्षांमधून तुमचा खेळाडू किंवा तुमचा 12वा खेळाडू असेल तो पाणी घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांच्या आशेवर आपण राहू नका, कारण तुम्हाला प्रत्येक स्टँड मध्ये थंड पाण्याचे जार तुम्हाला दिलेले आहेत, बॉटल्स उपलब्ध केलेल्या आहेत. तर आपण तिथून मात्र पाण्याची व्यवस्था आपण मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. चेंडू जर आपण पाहिला तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेल्यानंतर मात्र तिथे डेड चेंडू होईल. लक्षात घ्यायचं आहे, तो चेंडू मात्र तुम्हाला धाव काढता येणार नाहीये, याची दखल घ्या. काही फलंदाज सॅक्रिफाईस करण्यासाठी धावतात, परंतु तिथे धाव मिळणार नाहीये. चेंडू मात्र फलंदाजाने षटकार आल्यानंतर चेक करायचं नाहीये. जर पंचांना काही जर आढळलं तर पंच त्या ठिकाणी इथे सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला चेंडू दिला जाईल. सामना बरोबरी सुटला तर विकेटचा विचार केला जाईल, विकेट समान असतील तर नाणेफेकीच्या कौलचा विचार केला जाईल. पहिला चेंडू साहिलचा ऑफ साईडला टर्न केला जातोय. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. नंदकुमार आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नंदकुमार यांच्या बॅटमधून येते एक धाव आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एका हाताने चेंडूला रोखलं गेलं होतं. सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाज वापरणे बंधनकारक. दोन्ही एंड कडून आज खेळवण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यासाठी तुमचं कोऑपरेट वेळ वाचवणं खूप गरजेची गोष्ट असेल, याची दखल घ्यायची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एकच धाव आणि ज्या वेळेला मात्र फलंदाजाला जर दुसरी धाव घ्यायची असेल किंवा मात्र फलंदाजाला या वेळेला स्ट्राईक कडे यायचं असेल तर दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडणं खूप गरजेची गोष्ट राहील, याची सुद्धा दखल घ्यायची आहे. हे सर्व नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर ध्रुव तारा टिवरी या संघाची स्थिती. ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र हुकचा फटका कन्वर्ट केला गेला. अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार. सकाळच्या सत्रात आलाय या वेळेला नंदकुमारच्या. धावांची गती फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग. यावेळेला साहिलने कमबॅक केलंय. साहिल अनेक मैदान मात्र खूप चांगल्या प्रकारचे गाजवलेत. गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर ऍज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या प्रकारचा रोल अदा करतो. आज नितीन वारे मात्र त्यांची जागा या ठिकाणी सकाळच्या सत्रात त्यांनी घेतली. पुन्हा एकदा गोलंदाज 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. उलटा चेंडू होता. ऑन साईडला नंदकुमारच्या बॅटमधून मनगडीच्या सायाने चेंडूला वळवलं गेलंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी एकच धाव मिळेल एकेरीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पहिलं षटक मात्र यावेळेला जाईल ते साहिलच्या नावावर आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 7 धावा. कारण प्रति षटकामागे 10 ते 12 धावा जर येत आहेत तर वेल अँड गुड ऍव्हरेज म्हणून ओळखलं जातो. एक षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. सेकंड ओव्हरला प्रारंभ होईल. जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. सरपंच चषकाचा नाव बसाई रणगात होते. सरपंच चषकाचा नाव बसाई रणगात होते. सरपंच चषकाचा नाव बसाई रणगात होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 7 धावा.
षटक क्रमांक दुसरं घेऊन येईल नितीन वारे. केवळ ऑफ साईडला आपण पाहू शकता, डाऊन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जाईल डीप मिड विकेटला. सुंदर क्षेत्रक्षण होतं, फेकी होते. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना ध्रुवतारा टिवरी संघ जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. विजय माळी यावेळेला उपस्थित झालेले आहेत. GSB शिवसेना तलासरी तालुका संघटक जिल्हा पालघर महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विजयजी माळी साहेब आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. उपसरपंच चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग मिळाला होता. ही ताकद आहे नितीन वारे या गोलंदाजाची. टप्पा अचूक पद्धतीने आणि स्विंग अँड सिंग या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. पायावर जाऊन चेंडू आदळला आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना रुपेश मिस्त्री यांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. इम्पॅक्ट पाहिलं, फलंदाज बाद. नंदकुमार गॉन. मोहन पाटील दादा आमचा मनाला लय दिलदार. आई दादा आमचा सदस्य त्याचा कामामध्ये लक्ष. क्रिकेटचा सामना रंगलाय आज डीजे बी वाजतय. क्रिकेटचा सामना रंगलाय आज डीजे बी वाजतय. उपसरपंच चषकाचं नाव बसायचंय रणगाजतय. उपसरपंच चषकाचं नाव बसायचंय रणगाजतय. उपसरपंच चषकाचं नाव बसायचं रणगाजतय. उपसरपंच चषकाचं नाव बसायचं रणगाजतय. चेंडू फेकून झाले ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला. तत्पूर्वी धावांची गती फलकावर 1च्या मदतीने आपण पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त अप्रतिम पॉवर जनरेट केली. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. सरळ 6 धावां करता 6. कृपया व्हॉलेंटियर्स आपण मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज. प्रफुल्ल भोईर या ठिकाणी आपण पाहतोय टिवरीगावचे मॉडेल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महेश भोईर यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रफुल्ल भोईर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि जयेश राव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. कृपया व्हॉलेंटियर्स यांना विनंती करीन आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. स्वयंसेवक स्वयंसेवकांना विनंती करेन दोन षटक झालेले आहेत आणि धावांची गती फलकावर 16. चला स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. स्वयंसेवकाला विनंती करेन बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चला स्वयंसेवकाला विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. त्याकरताच आम्ही पहिल्या सामन्यातच अनाउन्समेंट केलं गेलं होतं. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये 16 धावा, 16 रन्स, 8च्या सरासरीने आपण पाहू शकताय. सूरजच्या बॅटमधून एक खणखणीत दर्जेदार फटका पाहायला मिळाला. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब आपण पाहू शकलात. आज तलासरीचा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत.
चला यानंतर होणारा सामना सरकार 11 मालजीपाडा संघाचा कर्णधार कॅप्टन अँड माजुली गावदेवी आज कोसमाई खारडीच्या नावाने खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच 4 षटकानंतर उपस्थित राहायचंय. सुरेश जी चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे दर्शन भोईर असतील, प्रफुल्ल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप मात्रे त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 16 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओम ब्रह्मदेव गुडदेव वर्सेस आपण पाहू शकाल एका सेटला ध्रुव तारा टिवरी. 2 संघांमध्ये मॅच बॉल त्या ठिकाणी येत आहे. धावांची गती फलकावर 16. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आजचा सलग दुसरा दिवस. काल आरके एंटरप्राइजेस दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाने अक्षरशः गाजवला. आजचा सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकाल. आमच्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक ऐतिहासिक मैदान म्हणून टिवरीचं हे अप्पा मैदान म्हणून ओळखलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येताना साहिल पाटील. त्यावेळेला जर आपण पाहिला बॅटचे एज घेत चेंडू मात्र लॉंग स्टॉपला लिंकून जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना बेतून चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय चौकार. लक फॅक्टर 4. धावसंख्या 20 रन्स. 20 धावा फलकावर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा, अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे आपण पाहू शकाल. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल. ऑन साईडला खेळण्याचा जरूर यावेळेला आपण पाहू शकतात खेळायचा निर्धार होता, परंतु गुड्डूला मात्र यावेळेला जीवनदान मिळालंय आणि हा ना करता करता या ठिकाणी एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं आयोजन. दर्शन पाटील भाई यांच्याकडून मात्र आपण पाहू शकता सूरज प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लावलं गेलंय. हे प्राइज नाहीये भाईंनी लावलेलं, ही ऊर्जा आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुंदर जजमेंटने जय टिपला गेलाय. पराग मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. व्हाईट अँड ब्लॅक मध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होताना. बॅक टू द डगआउट, गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एव्ही टायगर 11 हा संघ सुद्धा आपण पाहतो तलासेवरून उपस्थित झालेला आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उजव्या हाताने गोलंदाज सज्ज. ऑफ साईडला फटका चांगला आहे. यावेळेला ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. सचिनसाठी पारितोषिक रवी ठक्कर यांच्या माध्यमातून षटकार चौकार जर येतात प्रत्येक चेंडूवर तर 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय रवींद्र ठक्कर यांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. ऑन साईडला फटका चांगला आहे.
सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल तेवढंच चांगले प्रयत्न जबरदस्त अफलातून नंदू पाडी काय एफर्ट यावेळेला पाहायला मिळाले आणि येत्या काही काळात विशाल नाईक आम्हाला सांगतात की सुप्रीमो मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील नंदू पाटील. खूप चांगलं बॉन्डिंग आहे विशाल नाईक सातत्याने आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं टिवरीच्या मैदानात सुद्धा चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळवली गेली होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24. अफलातून क्षेत्ररक्षण ब्रिलियंट फिल्डिंग सुपर. साहिल परशुराम पाटील मात्र यावेळेला आपण पाहतोय सचिन यांच्यासाठी आपण पाहतोय नितीन भोईर सूर्याभाई यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज षटकार चौकारासाठी. ऑन साइडला फटका चांगला आहे सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावन करता. गुड शॉट मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. धावा फलकावर तब्बल पाहायला मिळतात. 10ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदू पाटीलने मात्र रोखलेला एक चेंडू मात्र यावेळेला खूप काही सांगून जाईल. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दाखवलं त्या ठिकाणी ए मेरे बायत का खेळ आहे. ग्रेट फिल्डिंग. 3 षटकांचा खेळ झालाय. धावांची गती फलकावर 30 रन्स 30 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला सुरेख फटकेबाजी करत असताना मिस्टर सचिन अँड गुड्डू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजय कांबळे गोलंदाजी मार्कवर तर एक अजय भारद्वाज आमच्या डिजिटल स्कोरर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पाहायला मिळतात. टप्पापर्यंत खूपच बाहेर निघणारा होता रुपेश मिस्त्री यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात आणि रुपेश मिस्त्री यांना सुद्धा शुभेच्छा आल्या. समीर ठाकरे जे खारबावचे आहेत अपकमिंग यंग टॅलेंट समालोचक त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात आमच्या मायक्रोफोनच्या द्वारे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 रन 31 धावा फलकावर. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना जबरदस्त टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा गोड आवाजात गोड षटकार 6 धावा. $37 रन्स ऑन द बोर्ड लागला आता. 100 रुपयांचं कॅश प्राइज नितीन भोईर सूर्याबाई यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग. बॅटचे एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना अजय कांबळेने कमबॅक केलंय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो गोलंदाजांकडून. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर फलंदाज बॉल. टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. उपसरपंच चषक 2022 आपण पाहू शकता. आजचा सेकंड डे. टप्पा चूक नाहीये त्या कारणास्तव मात्र यावेळेला रुपेश मिस्त्री वाईटचा इशारा करत असताना
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 38 धावा, 38 रन ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. हिमांशु पाटील ऍज अ कॅप्टन, परशुराम पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज पंच म्हणून परशुराम पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचे सुपुत्र मात्र खेळताना स्ट्राईक एंड कडे फाईटचा इशारा येत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटकार आल्यानंतर विकेट मिळवली अजय कांबळेने, परंतु तदनंतर रिदम आणि सूर या वेळेला डेफिनेटली मात्र कुठेतरी हरवलाय आणि तो मात्र कमबॅक करण्याची संधी पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळेल. म्हणतात ना, चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा सातत्याने संधी देत असते. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे प्रत्येक खेळाडूला. यावेळेला पहिला नाळला पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल. आता मात्र चेंडू यावेळेला यष्टनच्या वरून निघून जातोय. हिमांशु पाटील मात्र त्या ठिकाणी थोडेसे नाराज होत असताना की थोडीशी रिस्क घ्यायला हवी होती. नितीन वारे मात्र यावेळेला आपण पाहू शकतात खांद्यावर हात ठेवून मात्र प्रेमाने समजवत असताना की तुला चांगले चेंडू फेकावे लागतील येणारे, कारण आतापर्यंत धावा मात्र आपण पाहू शकतात 39. उलटा चेंडू होता हिमांशु पाटीलचा. हा क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्लोरियस मॅग्निफिसंट टायमिंग, डी बॅकवर्ड पॉइंट अँड एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध हा येतोय चौकार हिमांशु पाटीलच्या बॅट मधून. मॅग्निफिसंट स्ट्रोक 4. चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम ऑफ साईडला फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, ऍक्युरेट फेकी झाली होती परंतु कलेक्ट झाला नाही व्यवस्थित. अजय कांबळेच्या हातामध्ये हा चेंडू आणि तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 45 धावा, 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लास्ट टू गो मात्र यावेळेला आपण पाहू शकता शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. या लेंथ अँड लाईनला ओळखला जातो अजय कांबळे, परंतु विसरले होते या लेंथला आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहू शकता सरळ चेंडू गॅदर केला जातो यष्टी रक्षकाच्या द्वारे. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले ते 4. फर्स्ट इनिंग ब्रेक होते. यावेळेला पहिला डाव समाप्तीवर झालाय आणि धावांची गती फलकावर 45. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य हे मात्र समोर असेल. चला नेक्स्ट मॅच. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एका साईडला परशुराम पाटील, एका साईडला रुपेश मिस्त्री. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन सरकार 11 मालजीपाडा आणि माजिवली गावदेवी कोसमाई खार्डी, जो आपण पाहू शकता आज कोसमाईच्या नावाने खेळणार आहे तो माजिवली संघ. तर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. माजिवली संघाचा कॅप्टन आणि सरकार 11 मालजीपाडा संघाचा कॅप्टन. तर टॉस आपण करणार आहोत. तिथे असतील आमचे साथी समालोचक दिनेशजी किनी आपल्या समवेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. देऊया एक डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
चला, मांजीपाडा संघाचा कर्णधार जर आला असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. विघ्नेश खरपडे या ठिकाणी उपस्थित आहे, माजिवली संघाचा कॅप्टन. वेलकम. श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित आपण पाहू शकता उपसरपंच चषक 2022. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय ग्लॅमर 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि हा खेळ मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेत असताना शारजा कतारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मात्र हे टेनिस चेंडूने भरारी घेतली आणि आज पालघर जिल्ह्यातले 14 ते 15 खेळाडू असे मात्र साता समुद्रापलीकडे जाऊन आपल्या स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव, गावाचं नाव ज्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचं कोरलं गेलंय आणि आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये आपली अस्तित्वाची लढाई लढताना आपल्याला पाहायला मिळतो. हा क्रिकेटमधील संघर्ष किंवा आयुष्यातील संघर्ष म्हणा, हा शेवटच्या श्वासापर्यंत उभ्या आयुष्यात कधीच डिक्शनरीमध्ये मिटणार नाही, म्हणून संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये खूप चांगलं क्रिकेट. 46 धावांचं लक्ष्य 2 फलंदाज घेऊन उतरलेत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावा लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर सामन्याला सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला जर आपण पाहिलं तर निलेश आणि जतीन 2 फलंदाज आणि शेखर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 46 धावांचं लक्ष घेऊन उतरले. सामना बरोबरी सुटला तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल. विकेट जर समान असतील तर आपण पहिला जो टॉस झाला त्या नाणेफेकीचा कौलचा विचार केला जाईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी ऑल द बेस्ट. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू पहिला आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच वळतात. वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. बिनबाद 1 या धावसंख्येवर. सकाळच्या सत्रात आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत नूतन कुमार भोईर, उपसरपंच टिवरी ग्रामपंचायत आणि उपसरपंच चषक. हे टायटल सातत्याने आपण पाहतो वसई तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये. या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतं. टीसीपी लाईव्ह हे कव्हरेज करताना गुड डिलिव्हरी. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता निलेशने, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. पॉवर प्ले मध्ये तुमची पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी. तुमचे नेहमीचे मात्र ग्राउंड स्ट्रोक खूप महत्वाची भूमिका असते. तुमचे शॉट सिलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्यासाठी असणारी प्रचंड मेहनत, कष्ट. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं, मात्र यष्टी रक्षक थोडासा कॉन्फिडेंटली होता. विकास पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. टप्पा अचूक पद्धतीने थोडासा स्विंग मिळाला होता, थोडासा काटा बदलला, थोडासा स्विंग मिळाला आणि खूप चांगली गोलंदाजी शेखरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहू शकताय. पहिला चेंडू वाईड आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं स्वतःला सावरलंय आणि स्वतःला प्रश्न विचारला की मी एक चांगला गोलंदाज आहे तर डेफिनेटली चांगली गोलंदाजी मला करावीच लागेल. हा तुमचा आत्मविश्वास. यावेळेला निलीच्या बॅट मधून वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय. 4 धावां करता थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध चौकार. वेलकम बाउंड्री. 4 धावा. षटकातील चेंडू फेकून झाले ते 3 आणि 3 चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5.
ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. राकेश गुप्ता त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. फिकी करेपर्यंत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 2च्या मदतीने 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारचं मात्र यावेळेला आपण पाहू शकतात निलेश ची बॅट बोलू लागले. कारण एखाद्या फलंदाजाला मात्र एक मुवमेंट मिळाली, एक चौकार किंवा एक षटकार आला तर त्याचा आत्मविश्वास, विल पॉवर दाखवण्यासाठी तो सज्ज असतो आणि तेच निलेशने यावेळेला केलंय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग यावेळेला जरूर केला होता. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. टायमिंग प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळालं. चेंडू मात्र निघून येईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावतो. तत्पूर्वी निलेशच्या बॅट मधून येत आहेत 2 धावा आणि ओम ब्रह्मदेव घोडदेव हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा होत्या ध्रुवतारा टिवरी संघाच्या. इथे 9 धावा. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शॉट थर्ड मॅनला चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 36 धावा. हे सामन्याचं समीकरण ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा उपसरपंच चषक 2022. सजून घ्या. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहू शकलात कंप्लीट झालंय आणि 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट, अतिशय ग्लॅमर आणि क्रेज जो वाढलेला आहे टेनिस क्रिकेटचा, खूप वाखाडे जुगे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक गाव एक फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात मात्र प्रचलित होत असताना आज प्रत्येक खेळाडू मात्र क्रिकेटला खूप अनुसरून खूप चांगल्या प्रकारचा खेळ दर्शवत असताना टॅलेंट वाढलंय. अपकमिंग यंग टॅलेंटचं मात्र आज क्रिकेटमध्ये विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवत आहेत. कारण फार मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेट हे वेगवेगळ्या विभागामध्ये खेळलं जात आहे. मोठमोठ्या स्पर्धा येणं बाकी आहे. जुचंद्रमध्ये पुन्हा एकदा थरार पाहायला मिळेल. 11 ते 14 असा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मिथुनदादा पाटील यांची ती स्पर्धा 1 लाखाची पुन्हा एकदा मे महिन्यामध्ये पाहायला मिळेल. तर 25 तारखेपासून मात्र केळवाच्या मैदानात 2 लाखाची स्पर्धा डे अँड नाईटला सुरुवात होईल. घर बसल्या लाईव्हचा मात्र आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा. येणारे चेंडू आहेत 18 चेंडू मध्ये विजयासाठी 36 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथून विकेट फॅक्टर आणि डॉट चेंडू खूप मायने राखेल ध्रुवतारा टिवरी संघासाठी. परंतु निलेश आणि जतीनची भूक काही मिटणार नाहीये ती धावांची. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळाला. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर गिरीश पाटील. एक मूर्ती लहान हे यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. अपकमिंग यंग टॅलेंट खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो प्रसिद्धी मिळवत आहेत. परंतु अपकमिंग यंग टॅलेंटने मात्र जमिनीवरच नेहमीच पाय ठेवावेत. डाऊन द अर्थ ज्याला म्हटलं जातं. कारण म्हणतात ना, आयुष्यात वाईट दिवस आले तर कधीही खेळाडूंनो खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही खेळाडूंनो घमेंड करू नये. कारण हे दोन्हीही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमीच आपलं मात्र मान सन्मान जर मिळवायचा असेल तर नेहमीच सिनियरचा तुम्ही नेहमीच आदर सत्कार करा, तर तुमचा क्रिकेट खूप उंचावेल. यावेळेला टप्पा अचूक नव्हता. पंचांनी मात्र यावेळेला हेरलं आणि यस इट इज अ वाईट. परशुराम पाटील यांच्या माध्यमातून 2 आत समांतर रेषेमध्ये पाहायला मिळाले. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 11 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12. महेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी.
या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगलं मास्टर क्रिकेट सातत्याने हाताळत असताना आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर 12 रन्स ऑन द बोर्ड लागला आता. उजव्या हाताने गिरीश पाटील. अप्रतिम ऑन साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन ड्राईव्ह आपण पाहू शकाल तेवढं सूरजचं मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी मिळतील फक्त एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. सागर भूपेंद्र आणि अजय भारद्वाज यांचे 3 ऑफिशियली गुणलेखक, एक डिजिटल स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 13 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 33 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतात 16 आणि 16 चेंडू मध्ये 33 धावा. चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला, मालजीपाडा संघाचा प्रतिनिधी जर आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. या वेळेला मात्र कंट्रोल नव्हतं, स्लिप होत आहे त्या ठिकाणी. तिसरा वाईड या षटकातील आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांची गती फलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. वेगवेगळ्या मात्र पीचचा उपयोग केला जातो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. खेळपट्टी मात्र कधी सिमेंट कॉन्क्रीटची आपल्याला पाहायला मिळते, कधी मातीची खेळपट्टी आपण पाहू शकतात. मातीच्या खेळपट्टीवर खरा कस आणि तुमचं कौशल्य हे खूप मोठ्या प्रमाणात दाखवता येतं. तर मी डांबरीकरण पीच सुद्धा पाहिले धानवीच्या मैदानात. एका खेळाडूला दुखापत झाली आणि जवळजवळ 1.5 वर्ष त्याला मात्र क्रिकेटमध्ये आराम करायला भाग पडलं गेलं त्या खेळपट्टीने. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. मात्र पुन्हा एकदा मात्र खराब गोलंदाजीचं पृथक्करण, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. नोचा इशारा बिमरच्या स्वरूपात आणि यावेळेला आपण पाहू शकतात फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी केला जातोय. पहा, एकाच क्षणाला किती गोष्ट घडतात या क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय. धावांची गती 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची 16 धावा. धावा एक्स्ट्रा स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात मोजल्या गेल्यात. अतिशय सुंदर अशा वातावरणात सकाळचं सत्र आपण पाहिलं होतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. वातावरणात थोडंसं मात्र यावेळेला आपण पाहू शकता क्लायमेट चेंज होतोय. ऑन साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तेवढं सुंदर उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. सूरज मॅग्निफिसंट फिल्डिंग, गुड थ्रो. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची स्थिती. जमेची बाजू काय आहे, कारण दोन्ही फलंदाज आतापर्यंत चिकटून राहिलेत खेळपट्टीवर. जेवढा वेळ मात्र तुम्ही खेळपट्टीवर राहतील तेवढ्या ऑटोमॅटिकली धावा या येत असताना पाहायला मिळत आहेत. 17 रन्स. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र फेकून दिलंय 6 धावांकरता आणि खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियन मॅथ्यू वेड ची आठवण करून देणारा हा फटका. 6 धावा. जतीन छोटा पॅक बडा धमाका. सुपर मॅग्निफिसंट टायमिंग. थोडासा शफल झाला आणि काही जबरदस्त कलात्मक फटका पाहायला मिळाला. रिस्क घेतली होती आणि फॅन्सी शॉट पाहायला मिळाला. फाईन लेगला. 6 धावा. 14 चेंडू 23 धावा. यावेळेला पहिला निहाळला. पुन्हा एकदा मात्र खराब गोलंदाजीचं पृथक्करण गिरीश पाटील. मात्र या गोलंदाजाला गायडन्सची खूप गरज असेल. मार्गदर्शन करण्यासाठी एखादा मात्र जरूर खेळाडू सिनियर ला मात्र खूप या खेळाडूवर तेवढं मात्र प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24 धावा. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र 22 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला क्लीन बोल्ड. सुपर डिलिव्हरी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज जतीन पूर्णपणे फसतोय. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड.
चकाकणारे सर्व सोने असतं असं नाहीये. प्रत्येक चेंडू हा मात्र या वेळेला त्याच पद्धतीने खेळतील असं नसतं. म्हणूनच गिरीश पाटीलला मात्र मिळते विकेट. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा, 13 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण विजयासाठी. 13 चेंडू आणि 22 धावा. नवीन फलंदाज साहिल पाटील ऍज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला निलेश आपण पाहू शकतायत नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. तर गिरीश पाटीलने कमबॅक केलंय. एक विकेट सफलता प्राप्त करून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र आम्ही जान आणले असं दर्शवत असताना आपण पाहू शकताय. 13 चेंडू आणि 22 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. उजव्या हाताने ह्या वेळेला आता मात्र गोलंदाजावर बंदी आणली जाईल, रद्द केली जाईल गोलंदाजी, कारण सेकंड बीमर या वेळेला आपण पाहू शकतायत. आणि गिरीश पाटीलची ह्या वेळेला ढिसाळ कामगिरी. मात्र एकच धाव मिळेल आणि धावांची गती फलकावर 25 धावा. गोलंदाज पार्ट टाइम गोलंदाज कोण येईल? काम चलाऊ गोलंदाज गिरीश पाटीलच्या ऐवजी कोणत्या गोलंदाजाला मात्र आणावं लागेल? 11 चेंडू तब्बल मात्र फेकले गेलेत या षटकामध्ये. 5 चेंडूंमध्ये एकंदरीत 6 चेंडू एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळाले. आणि पूर्ण वर्ल्ड मध्ये मात्र असा रेकॉर्ड झाला होता मोहम्मद सामी, पाकिस्तान संघाचा गोलंदाज, ज्याने मात्र तब्बल 17 चेंडूंचं एक षटक फेकलं गेलं होतं, ज्यामध्ये 7 चेंडू वाईड होते आणि 4 चेंडू नो बॉल होते. अशा प्रकारचं मात्र 17 चेंडू फेकले आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता मोहम्मद सामीचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25 धावा. 25 विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावांचं लक्ष आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 13 चेंडू मध्ये 21 धावा हे सामन्याचं समीकरण. फ्रीजचा सिग्नल सुद्धा मिळतोय. या वेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, दमदार रुबाबदार फटका. 6 धावा. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. साहिल पाटीलच्या बॅट मधून हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये 6 धावा. पाण्याची व्यवस्था मात्र या ठिकाणी आपण स्वतःने करावी. खेळाडू कक्षांमधून याची दखल घ्यायची. आम्ही वारंवार सूचना देणार नाहीये. तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये 31 धावा तब्बल यावेळेला फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 15 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 15 धावा. खूप चांगलं क्रिकेट या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज दोन्ही एंड कडून खेळवत असताना दोन्ही मात्र फलंदाज असो किंवा गोलंदाजाला सुद्धा तेवढंच मात्र यावेळेला ऍडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय एकनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एकनाथजी पाटील
या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. उपसरपंच चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 12-15चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. निलेश एका साईडला आपण पाहू शकतायत. साहिल पाटील आल्याला मात्र या वेळेला मी मॅन इन फॉर्म आहे हे दर्शवत असताना त्या षटकाराने दर्शवलं गेलं. कारण फुलटॉस चेंडू डेफिनेटली होता, परंतु खेळण्याची शैली अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. उजव्या हाताने अप्रतिम ऑन साईडला हलक्याशा हाताने एक धाव, तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी कॉल डेफिनेटली असेल. फेकी येईपर्यंत 2 धावा बॅकअप चांगला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 33 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 13 धावांचं लक्ष आहे. जिथे 1 धाव तिथे 2 धावा परावर्तित करणं हे क्रिकेटमधील उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. कारण एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. ऑफ साईडला फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र यावेळेला निघून जातो. तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. शेखरच्या माध्यमातून फेकी येते. तत्पूर्वी निलेशला मिळतील 2 धावा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 35. एकंदरीत या धावसंख्येवर 35 रन्स. विजयासाठी 11 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये 11 धावा. हे सामन्याचं समीकरण. सुपर बॅटिंग बाय निलेश अँड साहिल पाटील. पुढच्या एकदा मात्र ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव गिरीश पाटील पुढे सरसावतोय गली रिझन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 रन 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला, मालजीपाडा संघ जर आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. लवकरात लवकर वेळेची दिरंगाई न करताना. सरकार 11 मालजीपाडा, कारण माजुली संघ ऑलरेडी मात्र दुरून या ठिकाणी उपस्थित झालाय. ऑन साईडला साहिल पाटीलच्या बॅट मधून हा फटका मात्र यावेळेला फसतोय. साहिल पाटील तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. आवाज महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाजाचा धनी ब्लाइंड सिंगर अर्थातच अमोल जाधव या गाण्याने प्रत्येकाला मात्र थिरकायला लावलं, मंत्रमुग्ध ऐकायला लावलं. अशा प्रकारचं हे सुंदर सॉन्ग. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात. 2 क्षेत्ररक्षक ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार 4. मात्रेच्या बॅट मधून आलेल्या खरपूस समाचार घेत असताना दगडी चाळ फिल्म मधला मात्र एकच डायलॉग क्रिकेटला सुद्धा लागू पडतो. चुकीला माफी नाही. आणि तेच मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. डेड बॉल पंच घोषित करत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मितेश पाटील. उजव्या हाताने 6 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना आता मात्र यावेळेला वाईटचा इशारा येतोय. मायनस होतोय 1 धाव, अर्थातच 5 धावा आता विजयासाठी आपण पाहू शकताय. खूप चांगला खेळ मात्र निलेशने एका साईडला तग लावून राहिला. द वॉल म्हणून आपण पाहू शकलात. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाकडून खेळत असताना भिंतीसारखा उभा राहिला. एका साईडला साहिलने खूप चांगल्या प्रकारची साथ दिली. त्या अगोदर मात्र जतीनचा षटकार पाहायला मिळाला, बाउन्स मिळाला होता. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एज होती धावांची गती फलकावर. एकंदरीत सागर भूपेंद्र भोईर आम्हाला दर्शवत आहेत 42 रन्स. 42 या धावसंख्येवर विजयासाठी चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेट यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं 6 चेंडू 5 धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत. 6 चेंडू 3 धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत. 6 चेंडू 30 धावा सुद्धा झाल्यात. मात्र हे समीकरण आपण कित्येक वेळा वेगवेगळ्या मैदानात आपण अनुभवतायत. चला, वेळ दौडू नका. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
6 चेंडू 4 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ मातब्बर आपण पाहू शकाल. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आव्हान आपलं जिवंत ठेवेल आणि कोणत्या संघाला पुढच्या वर्षाची उपसरपंच चषक 2023 ची वाट पाहावी लागेल. नंदकुमार पाटील आणि विकास पाटील हे दोन गोलंदाज ऑप्शन मध्ये होते. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. विकास पाटीलला निवडलंय. कॉन्फिडेंटली गोलंदाजी करेल का? कारण कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, यावेळेला दाखवावे लागेल. 6 चेंडू आणि 4 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. पहिला चेंडू आणि या वेळेला केल खल्लास होईल की काय? पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख रीस घेतली गेली, जोखीम पत्कारली. चेंडू सीमारेषा पार. 5 चेंडू ठेवून मात्र दणदणीत विजय. ओम ब्रह्मदेव गोडदेव, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक. ध्रुवतारा टिवरी टीम, आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि हँडशेक करण्यासाठी आपण लाईनअप मध्ये त्या ठिकाणी मात्र जायचं आहे आणि लाईनअप होऊन मात्र आपण डिसिप्लिन क्रिकेट शेक हँड करा.